बस. ओके. ही आपली गादी असते मध्ये, बरोबर. ही गादी आहे मध्ये. प्रत्येक याच्यामध्ये वर्टिब्राच्या मध्ये गादी आहे ना, दिसते ना ही गादी. ती तुमची गादी काय झाली, सुकली गेली. तर जे हे दोन वर्टिब्रा आहेत ना, मध्ये थोडा स्पेस असतो आणि तिथे ती गादी असते. त्याच्यामुळे आपण मुवमेंट करतो, लवचिकपणा आपल्याकडं स्प्रिंगसारखं होतं. कसं त्या ठिकाणी गादी हे वर्टिब्रा जवळ चिटकली, त्यामध्ये तिथं ती गादी राहिलेली नाही. जे आपण जे बोलतो ना, डिस्क बोलतो ना आपण, ती डिस्क ती राहिलेली नाही, सुकून गेली सगळी. त्यामुळे असं पकडलं गेलं. आता ह्याच्या बाजूचे जे मसल्स आहेत, हा तो एकच वर्टिब्रा आहे तुमच्या इकडे थॉरॅसिकमध्ये येतो ना, काहीतरी D11 काहीतरी आहे तो. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या वर्टिब्रामध्ये गादी आहे थोडी, फक्त स्टिफनेस होता आणि एकदम स्टिफ झालं होतं, ते काढून टाकलं. आता हे जे आहे ना, याला आपण याच्यासाठी आपण ते थोडी मगाशी जे आपण सेक वगैरे केला तो त्याच्यासाठीच केला, तिथलं पेन कमी व्हावं. बाकी तुमचं ओके झालं सगळं. लक्षात आलं ना, जो स्पाझम होता तो कमी झाला. फक्त ते कसं आहे का तिथे आपण ते वाढू शकत नाही गादी ना, पॉईंटसारखं असतं ते नरम, ते नाही आहे तिथे. लक्षात आलं. म्हणून ते थोडंसं राहील, पण ते मेंटेन राहील व्यवस्थित. आता पहिल्यापेक्षा किती बरं वाटते तुम्हाला? 50% तरी खूप बरं. खूप बरं वाटतं. स्टिफनेस बऱ्यापैकी गेले. फक्त बसल्यावरती थोडंसं म्हणजे जास्त वेळ बसलं की ते जास्त वेळ बसलं की तरच होईल, तसं नाही होणार. तसं मेंटेन नाही व्यवस्थित. 50% मला भरपूर फरक. सुरुवातीला आले तो केवढा स्पाझम होता माहिती आहे? भरपूर होता. ठीक आहे, बस. हा बरोबर. हा दुखतोय. करेक्ट. हा तुमचा प्रॉब्लेम. याच ठिकाणी जे मगाशी सांगितलं ना, की जी डिस्क आहे त्या ठिकाणी ती पूर्णपणे सुकलेली आहे, चिटकलं एकदम वर्टिब्रा एकमेकावर ते बसलेलं आहे. आता याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का? आता उभं राहायचं आहे तुम्हाला, इथे तिकडे तोंड करायचं आणि हात आहेत ना दोन्ही थोडेसे असे ठेवायचे ना पुढे सारखं. आपण थोडीशी वेगळ्या टेक्निकमध्ये करू. बस एकदम असं एकावर एक ठेवायचं. पाय थोडंसं अंतर ठेवा, बस. ओके. आता काय करायचं, पुढे वाकायचं आहे तुम्ही. ओके, वाकायचं आहे. हां, वाका थोडं. हां, बस. जाणवलं? थोडं झोप आता फोटो. मला सांगा इथे, बरोबर. करेक्ट. बस लूज. बस. श्वास घ्या, सोडा. लूज लूज. ओके. सेम. घ्या श्वास, सोडा. लूज लूज. बस. श्वास घ्या, सोडा. लूज, रिलॅक्स. बस. घ्या मोठा श्वास, सोडा. व्हेरी गुड. रिलॅक्स. डन. Okay. आता थोडंसं ना काय करायचं, स्टूलवर या, बसा. असं तोंड तिकडं करा. बस बस. असं सोडा. बस. बिलकुल नॉर्मल. बस. सेम. बिलकुल बॉडी फ्री एकदम नॉर्मल. बस. चला या इकडे. आता सरळ झोपा. आता स्ट्रेट. ना. हां.
एकदम नॉर्मल, रिलॅक्स, बिलकुल. बस, सोडा 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 सोडा, बिलकुल. बस. ओके, आता फिरवा मान जरा इथं. झालं? ओके, फ्री झाली. आता थोडं खाली सरका. आता असं ठेवायचं. ओके, गॅस सॉस सोडा. बस. ओके, यस. सेम हात तसाच ठेवायचा. गॅस सॉस सोडा, बिलकुल. ओके. आता तरी पहिल्यासारखी भीती नाही राहिली. इकडे वर सरका. सुरुवातीला तर फार तुम्हाला ओरडायचं, श्वास असं रोखून धरायचं. आता माझ्याकडे फिरा. दुखत जास्त होतं ना. हां, नाही खूप होतं ना, स्टिफनेस किती असं होता येत नव्हतं तुम्हाला. नाही दुखत होतं. असं पकडा, आता फिंगर असे पकडायचे. असे रिलॅक्स. बघा आता इझिली झाली की नाही. अगोदर असं होताच येत नाही, नव्हतं. दुखत होतं मला. बस. गॅस सॉस सोडा. बस. ओके. घ्या मोठा सॉस सोडा. बस. अजून एकदा. बस. ओके, घ्या मोठा सॉस सोडा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस झालं. डन. तुम्हाला आठवतंय बोटं खेचली तुम्ही किती बोंबलायचं, पाय खेचले, आठवतंय का? आठवते. दुखत असं पण मला भरपूर होतो. बोटाला धरलं तुम्ही खेचायचं असं. तुमची मला अपॉइंटमेंटच 1.5 महिन्याने मिळालेली. सोडा. बस. आता बऱ्यापैकी भरपूर रिकवर improvement आहे. झालं. उठून बस. तिकडे करा तोंड, त्या बाजूला. बस. हात तसे वर करा. असे माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा. श्वास घ्या. सोडा. ओके. बघा चालून आता. ओके. रिलीफ वाटते. हां, म्हणून ते तुम्हाला जे मी केलं, जो मोगजा केला ते त्याच्यासाठीच केली. म्हटलं घाबरू नका. नाही त्याने अजिबात नाही दुखलं, पण आता थोडा रिलीफ आहे. हां, बऱ्यापैकी. तुम्ही नाव काय आहे तुमचं? सविता चांदसकर. हा किती वर्षापासून त्रास होता तरी तुम्हाला? मला 1.5 वर्षापासून आहे. हा 1.5 वर्षापासून. पण मी बरेच डॉक्टर केले, पण काहीच मला जराही फरक नव्हता. हां, केले की थोडं औषधं घेतली की 1 महिना फक्त थोडंसं वाटायचं रिलीफ. औषधं बंद केली की पुन्हा दुखायचं असं. पण इथे आल्यावर मला बऱ्यापैकी फरक पडलाय. स्पाझम तर बऱ्यापैकी झालाय. बऱ्यापैकी गेला. हा, आता एवढा नाही वाटत. म्हणजे सकाळी उठला जी बॉडी बरीचशी एकदम स्टीफ राहायची ना, तेवढी सकाळी अजिबात नाही. नॉर्मल म्हणजे 20% 25% असते. पण पहिल्यांदा 100% उठल्यावर पुढे बॉडी जाम व्हायची. जाम. ती थोडी बरीच कमी. ठीक आहे, चलो. ठीक, थँक्यू.